नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या संदेशात उद्यापासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या माल आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी सुधारणा या पुढील पिढीतील सुधारणा असल्याचं सांगितलं. या सुधारणा भारताच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी म्हणाले की उद्यापासून 2 उत्सव सुरू होत आहेत. एक म्हणजे नवरात्रोत्सव आणि जीएसटी बचत उत्सव. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देश आत्मनिर्भर भारत या उद्दिष्टाकडे आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहे. सूर्योदयासोबत पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणा लागू होतील. याचवेळी जीएसटी बचत उत्सव सुरू होईल, ज्यामुळे तुमची बचत वाढेल. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की हा बदल केवळ किमती कमी करण्यापुरता मर्यादित नाही, तर नवे रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि गुंतवणुकीला चालना देणारा आहे. या सुधारणामुळे मध्यम वर्गाची बचत वाढेल, तरुणांना लाभ होईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागामध्ये पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विनंतीवरून केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांकडून 5 धान्ये आधारभूत दराने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. 2025-26 या सालातील खरीप हंगामात पिकवलेले मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल बिया अशी 5 धान्ये केंद्राच्या आधारभूत दराने खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वैयक्तिकरित्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. हे पत्र जोशी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट केलंय. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विनंतीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. शिरगुप्पी गावामध्ये आज सकाळी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठी दुर्घटना घडली. या स्फोटामध्ये राहुल जाधव यांच्या घराचं सुमारे 2 लाखांचं नुकसान झालं असून घरामध्ये भाड्याने राहणारे रमेश गोदार हे किरकोळ जखमी झालेत. स्फोटानंतर घरामध्ये आग लागली. शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. लगेचच ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व सदस्य आनंद कुंभार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व निपाणी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्याने तातडीने अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून आग विझवली. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्णदालनाला. नियम व अटी लागू. बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षांच्या बाजूने 194 तर विरोधात 428 जणांनी मतदान केले. त्यामुळे अध्यक्ष ॲडव्होकेट SS किवडसण्णवर यांच्या विरोधात अविश्वास मतदान झाले असल्याने अध्यक्षपदासाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक घेतली जाणार आहे. शनिवार दिनांक 20 रोजी बार असोसिएशनच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया ॲडव्होकेट KB नाईक, ॲडव्होकेट विनय मांगलेकर यांच्या निरीक्षणाखाली पार पडली. बेळगाव बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट SS किवडसण्णवर यांच्या विरोधात 455 वकिलांनी सह्या करून अविश्वास ठराव आणण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने तातडीने बेळगाव बार असोसिएशनला बैठक घेऊन चर्चा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक 20 रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बार असोसिएशनच्या सभागृहात बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट MB मुगळी, ॲडव्होकेट विनय मांगलेकर, ॲडव्होकेट KB नाईक, बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट यल्लाप्पा दिवटे आदींच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. बैठकीला बार असोसिएशनचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावासंदर्भात मतदान घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
महालय सर्वपित्री अमावस्येनिमित्त खानापूर येथील श्री मलप्रभा नदी घाटावर भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या पवित्र अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भाविक श्री मलप्रभा नदीच्या पवित्र जलात स्नान व तर्पण करताना दिसले। नदीचे पाणी अत्यंत पवित्र मानले जात असल्याने अनेकांनी पूजाविधी व स्नान करून पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केली। घाट परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी असून सुरक्षितता व स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। शहरवासियांना 24 तास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी L&T कंपनीकडून पाईपलाईन घालण्यात येत आहे। यासाठी विविध ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे। दरम्यान RTO ऑफिस नजीक पाईपलाईन घालण्याच्या दृष्टीने खोदकाम करण्यात येत होतं, मात्र यावेळी गॅस पाईपलाईन फुटल्यानं समस्या निर्माण झाली। मेगा गॅस कंपनीकडून त्वरित गॅस लाईनची दुरुस्ती करून नेहमीप्रमाणे कार्यान्वित करण्यात आली। मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यानं याचा नागरिकांना फटका बसल्याचंही दिसून आलं। शहर व उपनगरात शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून काम हाती घेण्यात आलं आहे। याचे टेंडर L&T कंपनीला देण्यात आले आहेत। त्यानुसार कंपनीकडून शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी विविध ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईनचे काम करण्यात येत आहे। मात्र हे करत असताना नजरचुकीने इतर समस्याही उद्भवत आहेत। यासाठी कंपनीने योग्यरित्या व नागरिकांना त्रास होऊ नये अशा प्रकारची कामे करण्याची मागणी होत आहे। नंदगड येथील कलाल गल्लीमध्ये श्री कालिका देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडली। पंढरपूरहून आणलेली सुंदर मूर्ती प्रथम राजहंसगड येथे सिद्धप्पा हवळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील भजनी मंडळांच्या सहकार्याने दर्शनासाठी ठेवण्यात आली। यानंतर मूर्ती नंदगडमध्ये आणली गेली। सायंकाळी भंडाऱ्याची उधळण, मिरवणूक आणि भक्तिरसात रंगलेले वातावरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। शुक्रवारी कलाल गल्ली येथे श्री कालिका देवीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत पार पडली। शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिभावात संपन्न झाला। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। बुकटे आलूर येथील रहिवासी असणाऱ्या सिव्हिल इंजिनियर असणाऱ्या अक्षय सुरेश लोहार वय 32 याने झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात चक्क तोतया प्राप्तिकर अधिकारी बनत सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ येथे डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर धाड टाकली। त्यात त्याने कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे। त्याच्या या कारनाम्यामुळे परिसरात खळबळ उडाली। या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी की संकेश्वर पोलीस स्थानकात 18 सप्टेंबर रोजी बुकटे आलूर येथील अक्षय बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। सदर फिर्याद त्याचे वडील सुरेश नामदेव लोहार यांनी दिली होती। याविषयी अधिक माहिती देताना संकेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक SM आवजी म्हणाले की 14 सप्टेंबर रोजी घटनेतील मुख्य सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे, मूळचा राहणार जयसिंगपूर, सध्या राहणार घाटकोपर मुंबई, आदित्य मोरे राहणार रुकडी तालुका हातकणंगले, शकील गौस पटेल राहणार गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर, दीक्षा राष्ट्रपाल भोसले राहणार चिंचवड पुणे, पार्थ महेश मोहिते राहणार कोल्हापूर, साई दीपक मोहिते राहणार पाचगाव तालुका करवीर व अक्षय सुरेश लोहार राहणार बुकटे आलूर तालुका हुक्केरी यांचा या लुटीमध्ये सहभाग असल्याचं समोर आलंय। घटनेतील तपासामध्ये अक्षय सांगली पोलिसांना शरण गेला असून त्याने आपला गुन्हा कबूल केलाय। परिणामी संकेश्वर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची केलेली फिर्याद हा विषय चांगलाच चर्चेला आलाय। नव्याने दाखल केलेले विजेचे स्मार्ट मीटर शनिवारपासून कार्यान्वित करण्याचे काम सुरू झाले। सिंधी कॉलनी हिंडलगा रोड येथे पहिला 3 फेज मीटर बसवण्यात आला। तसेच ग्राहकांना ॲप्लिकेशन देण्यात येत असून यामुळे रिचार्ज किती आहे याची माहिती मिळत आहे। राज्यात सर्वत्र नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत। ऊर्जा विभागाच्या सूचनेनुसार बेळगावमध्येही हे मीटर दाखल झाले आहेत। GPS यंत्रणेचा वापर करून हे मीटर बसवण्यात येणार आहेत। या मीटरला वीज बिलाऐवजी मोबाईल प्रमाणे रिचार्ज करावं लागणार आहे। मोबाईल प्रमाणेच रिचार्ज संपायला आल्यानंतर ग्राहकाला रिमाइंडर दिला जाईल। तसेच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रिचार्जही करता येणार आहे। शनिवारी सिंधी कॉलनी येथे हेस्कॉमचे अधिकारी कलीमुल्ला यांच्या उपस्थितीत मीटर बसवण्याचा शुभारंभ झाला।
ग्राहकांना अद्याप या मीटरविषयी तितकीशी माहिती नसल्यानं त्यांना याबाबतची माहिती करून देण्यात आली. यावेळी हेस्कॉमचे कर्मचारी उपस्थित होते. निपाणी खरे कॉर्नर नजीक सध्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. शनिवारी दुपारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व अवताडे कंपनीचे कर्मचारी यांनी खरी कॉर्नर नजीक असणारे दुकानगाळे पोलीस बंदोबस्तात काढण्यास प्रारंभ केला. अचानक झालेल्या कारवाईमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सध्या 6 पदरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आले. येत्या काही दिवसातच या पदरीकरणाच्या कामाला गती मिळणार असून लवकरात लवकर येथील काम पूर्ण केलं जाईल असं महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व अवताडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. बेळगावातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानंतर कपिलतीर्थ तलावात गणेश मूर्ती विसर्जित करण्यात येतात. आता 20 दिवसांनी मूर्त्या पूर्णपणे विसर्जित झाल्यावर महानगरपालिकेच्या वतीने कपिलेश्वर तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नवरात्रोत्सव काळामध्ये कपिलतीर्थ तलावात अनेक दुर्गामाता मूर्त्या दसऱ्याच्या दिवशी विसर्जित करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर येथील तलावाची स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पट्टणकुडी तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत सुनील महाकाळे मानकापूर यांच्या बैलगाडीने जनरल बैलगाडी अ गट यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख 1 लाख रुपयाचे बक्षीस, निशाण व ढाल बक्षीस देण्यात आले. सुरुवातीला शर्यतीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य विनोद कागे, कमिटी चेअरमन किरण पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष सुकुमार डिगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. जनरल बैलगाडी अ गट द्वितीय क्रमांक बंडा खिलारे दानोळी यांना 51,000 रुपये रोख, निशाण व ढाल बक्षीस म्हणून देण्यात आले. तृतीय क्रमांक रोख 25,000 रुपये, निशाण व ढाल शंकर खामकर पाचगाव यांना देण्यात आले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अमेरिकन विमानतळावर गोंधळ उडालाय. ट्रम्प यांनी सुरू केलेल्या गोंधळाचा फायदा घेण्यासाठी एअरलाइन्स प्रयत्न करत असल्याने भारतात अडकलेल्यांसाठी अमेरिकाला थेट उड्डाणाचा खर्च गगनाला भिडला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेच्या 2 तासातच नवी दिल्लीहून न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी एकेरी विमान भाडे अंदाजे 37,000 रुपयांवरून 70,000 ते 80,000 रुपये मोजावे लागत होते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि जेपी मॉर्गनसह अनेक टेक कंपन्यांनी भारतात किंवा इतरत्र प्रवास केलेल्या कर्मचाऱ्यांना 24 तासात परत येण्यास सांगितलं आहे. सध्या परदेशात असलेल्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब अमेरिकेत परत येण्यास सांगण्यात आलंय. हुकेरी तालुका ग्रामीण विद्युत सहकारी संघाची निवडणूक 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. निवडणूक संबंधित सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 20 संघामध्ये 60,046 मतदार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी सुभाष संपगावी यांनी दिली. ते विद्युत संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. संपगावी पुढे म्हणाले की 15 जागेसाठी एकूण 164 जणांनी आपले नामांकन दाखल केले आहे. सामान्य 9 जागेसाठी 61 अर्ज आले आहेत. महिला 2 जागेसाठी 17 अर्ज आले आहेत. मागास अ वर्ग 1 जागेसाठी 20 अर्ज दाखल झालेत. मागास ब वर्ग 1 जागेसाठी 4 अर्ज आले आहेत. मागास जातीच्या 1 जागेसाठी 12 अर्ज आले आहेत. मागास वर्गाच्या 1 जागेसाठी 5 अर्ज आले आहेत. 21 रोजी नामांकन छाननी होणार आहे. 22 रोजी नामांकन मागे घेण्यात येणार असून उमेदवारांना चिन्हाचे वितरण करण्यात येणार आहे. श्रीपेवाडी येथील GM संकपाळ हायस्कूल येथे शॉर्ट सर्किटने संगणक रूमसह मुख्य प्रशासकीय कार्यालय आगीमध्ये जळाले. यामध्ये संगणक, फर्निचर यासह इलेक्ट्रिक साहित्य असे सुमारे 40 लाखांचं नुकसान झालंय. सध्याच्या स्पर्धेच्या युगात संगणक शिक्षण ही विद्यार्थ्यांची खरी गरज असताना झालेलं नुकसान हे भरून न निघणारे आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार शशिकला जोल्ले यांनी रविवारी हायस्कूलला तातडीने भेट दिली. झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी दुःख व्यक्त करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेताना आमदार निधीतून संगणक खरेदीसह संगणक रूम दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.